परतवाडा येथील तरुणीच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष जयश्री वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये मुख्य आरोपी अयान मोहम्मद याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच या प्रकरणाला जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली। या आंदोलनामुळे परतवाडा प्रकरणावरून अमरावतीत वातावरण आणखीन तापलं आहे। राष्ट्रसंतांची ही भूमी अमरावती जिल्हा, अमरावती शहर या जिल्ह्यालाच काळीमा फासणारी ही घटना आहे। अत्यंत खेदाची, अत्यंत घटनास्पद, अत्यंत घृणास्पद ही घटना घडलेली आहे आणि वारंवार या घटनेचं प्रमाण वाढत आहे। आताच याआधी झालेलं भानखेडा प्रकरण आहे, आताच परतवाडाचं हे प्रकरण घडलेलं आहे। 18 ते 20 वर्ष वयोगटातील मुलामुलींची संख्या ही आहे। म्हणजे शिक्षण घेण्याच्या वयामध्ये मुलांनी शिक्षण घ्यावं की या अशा पद्धतीने हे शिक्षण घ्यावं, म्हणजे शिक्षणापासून मुलं वंचित होत चाललेले आहे। ही घटना वारंवार होऊ नये याला मुख्यमंत्री जबाबदार आहे, गृह प्रशासन जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे। ही सर्वांची जबाबदारी आहे की या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे। ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि कठोरात कठोर गुन्हा हे करावा, पण याला आईवडील जबाबदार नसते। जसे भानखेडा प्रकरणाचा निर्णय नंतर लागला, परंतु जी ही घटना आता ही घडलेली आहे परतवाड्याची, या मुलाच्या घरावर का लगेच त्यांनी लगेच वार का केला, घर का पाडलं, ही घटना नाशिकमध्ये घडली। खरातांच्या घरावर कारवाई केल्या गेले का? खरातांच्या पत्नीचा शोध घेतला गेला का? भानखेडा प्रकरणाच्या अत्याचार ज्या मुलीवर झाला त्या अत्याचाराचा ही आतापर्यंत कोणी बोलल्या गेलं नाही।